नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 पंतप्रधान पदाची शपथ घेणार. राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू. राष्ट्रपती भवनात स्टेज आणि खुर्च्या लावल्या. शपथविधीला 8,000 निमंत्रित येणार असल्याची माहिती. इंडिया आघाडीनं जनतेला फसवण्याचं काम केलं. पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर निशाणा. देशासाठी 24 तास उपलब्ध राहणार असल्याचं मोदींचं वक्तव्य. भाजपनं लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली. पंतप्रधान मोदींची माहिती. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, मोदींचं वक्तव्य. शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्ली हाय अलर्टवर. 9 आणि 10 जूनला दिल्लीत नो फ्लाय झोन घोषित. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर एनडीएच्या नेत्यांकडून सत्ता स्थापनेचा दावा. सत्ता स्थापनेचं पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द. एनडीएच्या सत्ता स्थापनेच्या पत्रानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारिणी आणि संसदीय पक्षाची बैठक. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीवर प्रामुख्यानं चर्चा होणार. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीला भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं. बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेण्याची शक्यता. शिवसेनेचे सर्व नेते आमदार तसंच विधान परिषदेच्या सदस्यांची आज संध्याकाळी 4 वाजता बैठक. विधानसभेच्या तयारीसाठी बैठकीत चर्चा होणार. शिवसेना विधानसभेच्या 288 जागांचा आढावा घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. भेटीदरम्यान फडणवीसांनी आपली मतं मांडल्याची माहिती. घेतलेल्या निर्णयावर फडणवीस ठाम. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या विनंतीवर निर्णय लांबणीवर. तुमचं काम सुरूच ठेवा. शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ. अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला. देवेंद्र फडणवीसांची नाराजी भाजपचा अंतर्गत विषय. आमच्यासमोर त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. अजित पवारांची माहिती. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची गरज नाही. पक्ष नेतृत्वाला आमच्या भावना सांगणार. गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर उपमुख्यमंत्रीपद मला मिळण्याबाबतच्या चर्चा निराधार असल्याचं महाजनांकडून स्पष्ट. यापुढे भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही. ही निवडणूक सामंजस्यातून लढवली गेली. आता त्यांना दोन्ही पक्षांचा ऐकायला लागेल. सर्वांच्या संमतीने उमेदवार दिले तर सरकार यायला अडचण नाही. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. लोकसभेच्या गडबडीत असल्यानं काही प्रवेश थांबवले. 10 जून नंतर अधिवेशनापूर्वी काही महत्त्वाचे प्रवेश होतील. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मोदींचा नेता म्हणून घोषणा झाली. हे सरकार बहुमताच्या पुढे. संजय शिरसाट यांची संजय राऊत यांच्यावर टीका. संजय राऊतांनी मोदी सरकार अल्पमतात असल्याचं वक्तव्य केलं होतं. देशाचं संविधान बदलण्याचं काम सुरू होतं ते आपण थांबवलं. या विजयाचं सगळं श्रेय राहुल गांधींना. विधानसभेची तयारी आतापासूनच करायची आहे. काँग्रेस बैठकीत नाना पटोलेंचं वक्तव्य. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाहीच. ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्णतः चुकीचं. लोकशाहीत जनतेच्या मनात काय याला महत्त्व जे तर आव्हाडांचं मत. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा. काँग्रेस नेत्यांकडून विशाल पाटलांचा सत्कार. मात्र यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. ठाकरेंच्या संपर्कात कोण गेलं त्यांनी सांगावं. दावे प्रतिदावे यावर विश्वास नाही. शिंदेंच्या आमदार ठाकरे गटांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर माजी खासदार कृपाल तुमानेंचा आरोप. तुमानेंनी आरोप करून महायुतीमध्ये भांडण लावू नये. भाजप नेते राजीव पोद्दारांची प्रतिक्रिया. पोलिसांच्या परवानगीशिवाय मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम. सकाळी 10 वाजता सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार. मंगेश चितळेंनी स्वीकारला पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्याकडून पदभार स्वीकारला. तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या ताब्यात. 6 दिवसांची पोलीस कोठडी. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या अपार प्रकरणी 9 गुन्हे दाखल. पवई दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्थानिक रहिवाशांसाठी माजी मंत्री नसीम खान यांच्याकडून न्यायालयीन लढाईची तयारी सुरू. या प्रकरणी अॅट्रॉसिटी आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी.
मुंबईच्या भीमनगरमध्ये शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी अतिक्रमण हटवताना पालिका अधिकारी आणि पोलिसांवर झाली होती दगडफेक. मुंबईच्या मातोश्रीबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर राज तिलक की कलो तयारी एक अकेला सबपे भारी अशा आशयाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकरांकडून बॅनर. सोलापुरात जोरदार पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. गोंदियात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकड्यापासून नागरिकांना दिलासा. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. सोलापूरच्या सांगोल्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. कडलासमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या मदतीला. सातारा शहरात मुसळधार पाऊस. उकड्यामुळे त्रस्त नागरिकांना पावसापासून दिलासा. वाशिम जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग. संपूर्ण महाबळेश्वर धुक्यांनी व्यापलं. वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. दाट धुक्यामुळे वाहतूक धीम्या गतीत. हिंगोलीमध्ये सोयाबीन बियाणांची विक्री 10,000 रुपये दरानं. मात्र सोयाबीनला फक्त 4,000 रुपये भाव. बियाणाचे भाव वाढल्यानं शेतकरी हैराण. सोयाबीनच्या पेरणीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून अधिकाऱ्यांसोबत बैठक. कृषी मंत्र्यांकडून राज्य शासनातर्फे 24 लाख क्विंटल बियाणांना मंजुरी. खरीप हंगामपूर्व नियोजनाचा कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्याकडून मंत्रालयातून आढावा. चढ्या भावानं विक्री, साठेबाजी, बोगस बियाणांबाबत कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. लातूरमध्ये कृषी विभागाचे 11 भरारी पथकं असतानाही बोगस बियाणांच्या विक्रीची शक्यता. नियम न पाळणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांवर कधी कारवाई होणार? शेतकऱ्यांचा कृषी विभागाला सवाल. वाशिमच्या रिसोड डोणगाव राज्य मार्गाची दयनीय अवस्था. मार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना प्रवास करणं कठीण. मार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यात पाणीसाठा 8.48%. जिल्ह्यातील 8 धरणात 0% पाणीसाठा. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 18% पाणीसाठा. नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेडमध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकवली जातात. या केळींना परदेशात मोठी मागणी असते. त्यामुळे जिल्ह्यात केळीवर आधारित उद्योग निर्मिती व्हावी, शेतकऱ्यांची मागणी. काँग्रेसच्या रॅलीत अश्लील इशाऱ्याने हातवारे करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची युवा स्वाभिमानीच्या महिलांची मागणी. शिक्षण संस्थेच्या सहशिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात नितीन कुमार सेनर या दिव्यांग शिक्षकाचं बेमुदत उपोषण. सेनर यांना मुख्यमंत्री पद मिळावं. थांबवण्यात आलेला पगार सुरू करण्यासाठी आमरण उपोषण. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात हिवरा गावात सापडलेलं बिबट्याचं पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन. शेतात बिबट्याचं पिल्लू सापडल्याची शेतकऱ्यांना वनविभागाला माहिती दिली होती. सिंधुदुर्गच्या कणकवली आसरा मार्गावर एसटीचा अपघात. एसटी चालक जखमी. सुदैवानं प्रवासी बचावले. एसटीचा स्टिअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीकडून अटक. बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितली होती. पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची धडक. मान्सूनची चाहूल लागून देखील यवतमाळ जिल्ह्यातील 60% शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित. धुळे शहरात बेकायदेशीर अधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर काढण्याची मोहीम सुरू. मनपाचे आयुक्त आणि प्रशासक अमिता दगडे पाटील यांचे निर्देश. सातारा जिल्ह्यात कुसगावच्या परिसरात डोंगर क्रशिंगला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी ग्रामस्थांची वाईतील गणपती मंदिराच्या बाहेर असलेल्या नदीकाठी उभं राहून त्यांची मागणी आणि आंदोलन. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षीही पहिल्या दिवशी गणेश मिळण्याची शक्यता कमी. राज्य शासनाकडून गणवेशाचं कापड अजून आलेलं नाही. भाजपचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज. अनिल बोरनारे हे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य. नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरताना राडा. अपक्ष उमेदवार कोल्हेंना महायुतीच्या किशोर दराडेंकडून मारहाण झाल्याचा आरोप. गडचिरोली पोलिसांकडून गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश. पोलिसांकडून दैनंदिन वापरातील साहित्य जप्त.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.